पोरांनो, हा जो पूल आहे ना, दिल्लीमधला नाही बेटा, समुद्रामध्ये येतो. यस, दिल्लीला समुद्र आहे का? तर नाही आहे. हा अथांग असा अरबी समुद्र आहे आणि या अरबी समुद्रावर भारतातला पहिला पांबन नावाचा पूल, पांबन नावाचा पूल, कोणता पूल? पांबन, जो की समुद्रावरील रेल्वे पूल जो पहिला आहे, हा पांबन पूल आहे. आणि म्हणजे काय तर पोरांनो, रेल्वे ह्या समुद्रातून जाते. म्हणजे समुद्रावर उचलते का ती? तर नाही, समुद्रावर असा पूल बनवलेला आहे आणि या पुलाचं नाव आहे पांबन. मग ते आताच बनवलं आहे का? तर नाही पोरांनो. तर हा जो पूल आहे पांबन पूल, तर 24 फेब्रुवारी, पांबन पूल जो आहे तो 24 फेब्रुवारी 1914 साली, म्हणजे 1911ला सुरुवात झाली बांधायला आणि 1914ला बांधून तो पूर्ण झाला, म्हणजे सर्वांसाठी खुला झाला. कधी? 24 फेब्रुवारी 1914 साली. आणि हा जो पूल आहे, हा पूल आहे भारतामध्ये जे काही 12 ज्योतिर्लिंग आहेत. किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतामध्ये 12. आणि या 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. तर या 12 पैकी एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी, म्हणजे रामेश्वरम हे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे. रामेश्वरम. तर या रामेश्वरम येथे आणि हा पांबन पूल, म्हणजे समुद्रावरील हा पूल बांधण्यात आता नवीन परत बांधण्यात आला आहे. म्हणजे 1914ला तो बांधला आणि 2019 पर्यंत तो चालू होता, पण 19मध्ये तो बंद करण्यात आला. म्हणजे हा जुना पूल, हा जुना पूल आहे. हा कोणी बांधला मग जुना पूल? तर ब्रिटिशांनी बांधला होता. आणि मग 2019मध्ये परत आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी परत हा पूल बांधायला घेतला. ही इकडे दुसरा दिसतो ना, हा दिसतोय तो, हा दुसरा, हा पूल बांधायला घेतला. आणि 2019 पासून आजपर्यंत, म्हणजे रामनवमीच्या दिवशी 6 एप्रिल 2025 रोजी हा पूल बांधून पूर्ण झाला. 6 एप्रिल 2025 रोजी. हा इकडचा हा दिसतोय तो. हा पूल जो आहे नवीन बांधलेला, पोरांनो, हा नवीन बांधलेला पूल जो आहे, तर या पुलापेक्षा हा उंच आहे. 3 मीटर उंची याची जास्त आहे या पुलाची. 1964मध्ये एक ट्रेन वाहून गेली होती पोरांनो समुद्रामध्ये, या पुलावरून, जुन्या पुलावरून. 1964मध्ये वादळ आलं समुद्रामध्ये आणि वादळ आल्यामुळं हे पूल थोडा खाली होता. समुद्रामध्ये वादळ आलं आणि त्या वादळामध्ये ही ट्रेनच वाहून गेली. त्या ट्रेनमध्ये जेवढे काही 200, 250, 300 लोक होते ते सगळे वाहून गेले, कुणाचाच पत्ता लागला नाही. आणि अशी आता मात्र तसं होणार नाही, कारण हा पूल आता उंच आहे. ठीक आहे, हा उंची याची पोरांनो, ह्याची उंची अशी इथपर्यंत वाढू शकते. हे असे जे दिसत आहेत ना, हे असे 100 आहेत, 100 हे. आणि हा पूल जो आहे तर 2 किलोमीटर, 2.08 किलोमीटर आहे. 2.08 किलोमीटर इतका लांब आहे हा पूल. याची लांबी एवढी आहे, जसा लांब 2 किलोमीटर लांब आहे समुद्रामधून. आणि याच्यावरून कोण जाते? ट्रेन जातात. वरतून जातात ट्रेन आणि खाली जातात पोरांनो, तुम्ही इथं बघू शकता, जहाज दिसतंय का इथे? खाली जहाज जातात. आणि एखादं मोठं जर जहाज आलं तर हे पूल असा काढला जातो, मोकळा होतो, वर होतो आणि खालून मग जहाज जातो. ते नाही का ते बॅरिकेड, गाडीचं बॅरिकेड. येस, ट्रेन येते पुढून, येस, गाडी इथून येतात, ते बॅरिकेड बंद करतात. ट्रेन जर गेली लगे उघडतात. तसं खाली जहाज जातात आणि एखादं मोठं जहाज आलं
तर हे काय करतं, हा जो पूल आहे किंवा हा हे जे पटरी आहे ट्रेनची, ती पटरी काय होते, काढली जाते आणि वर होते ती, आणि ह्या जहाजाला जायला रस्ता करून खालून जातं तो जहाज. कळतंय का तुम्हाला? अशा पद्धतीनं असा हा पूल आहे. आणि 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी हा पूल देशाला अर्पण करण्यात आला, देशाला देण्यात आला आणि वाहतूक त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. असा सुंदर असा पूल आहे बघा. जिकडं बघल तिकडं तुम्हाला काय दिसेल, जिकडे बघल तिकडे हे तुम्हाला काय दिसेल इथे, तर हे पाणीच पाणी, आणि याच्यावरून जाणारा हा पूल आहे. हा बनवला कसा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो की युवाशी प्रश्न विचारतो. तर ई श्रीधरन नावाचे एक व्यक्ती आहेत भारतामधले, ई श्रीधरन काय नाव त्यांचं, ई श्रीधरन. तर या ई श्रीधर यांना मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणतात. मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणजे मेट्रो, जे मेट्रो ट्रेन आहे ना, मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणतात. भारतामध्ये ज्या मेट्रो ट्रेन आहेत, मेट्रो ट्रेन म्हणजे खूप अशा फास्ट नाही, अशा फास्ट धावणाऱ्या मेट्रो ट्रेन म्हणजे शहरामध्ये आहेत. म्हणजे मुंबई वंदे भारत वेगळी आणि मेट्रो वेगळी. याच्यामध्ये मुंबईला आहे ते, कोलकात्याला पहिल्यांदा कोलकात्याला ही मेट्रो ट्रेन सुरू झाली, म्हणजे त्या शहरापुरतीच असते. त्या शहरामध्ये पण एकदम फास्ट धावतात त्या ट्रेन. आणि दिल्लीला आहे, पुण्याला आता सुरू होत आहे, नाशिकला पण काही सुरू होणार आहे, पुण्याला पण सुरू आहे, मुंबईला पण सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी मेट्रो ट्रेन आहे, 2च शहरामध्ये. आता नाशिकला पण होणार आहे, नागपूरला पण आहे, नागपूरला पण आहे, नागपूरला आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, बाकी ठिकाणी नाही आहे. अशी ही मेट्रो ट्रेन आहे. तर मेट्रो मॅन ऑफ इंडिया, ई श्रीधर यांना मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणतात, कारण त्यांनी मेट्रो ट्रेनची सुरुवात केली. म्हणजे मेट्रो ट्रेन भारतामध्ये बनवण्याचं काम कोणी केलं, ई श्रीधरन यांनी. आणि मग हे जो पूल आहे, हा पूल किंवा आता जो पांबन पूल आहे, तो बांधण्याचं श्रेय देखील या श्रीधरन यांना जातं. त्यांनीच हे एवढा मोठा चमत्कार केलेला आहे की नाही रे? चमत्कारच आहे ना, समुद्रामध्ये ट्रेन वाहनं चालणं म्हणजे आहे की नाही? तर ते त्या मेट्रो मॅन ऑफ इंडिया यांनी केलेलं आहे.